नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी, समस्त बहुजनांचा आधार। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बेकायदेशीर झोपडपट्टी हटवल्यामुळे तहसीलदार कार्यालय पोलीस या ठिकाणी दलित महासंघाच्या माध्यमातून अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाची रूपरेषा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पोलीस तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा वळवण्यात आला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा वळवण्यात आला। तहसीलदार यांनी मोर्चाचे सांत्वन केलं व योग्य ते मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम दादा मोहिते, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दलित महासंघ टिपूभाई पटवेकर, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे, राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निशांत आवळेकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद कांबळे व दलित महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार, दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आवर्जून पोलीस तहसीलदार कार्यालय या ठिकाणी उपस्थित होते। 50 ते 60 पीडित कुटुंब दिवसभर अर्धनग्न उन्हामध्ये बसून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी दलित महासंघाने मोठा पुढाकार घेऊन त्यांच्या आंदोलनास यश आले। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट SB9 मराठी पोलीस। मला हा विषय काल आल्यानंतर कळला। परवा दिवशी आपलं बोलणं झालं होतं फोनवर, तेवढा विषय कळला। मॅडम आणि नगरी मॅडम आणि ट्रान्सलेट तिकडे आले, ती नव्हते त्याच्यामुळे सर तिथे आले। आता आज आपलं निवेदन आहे, त्या अनुषंगाने वरती लगेच चालू निवेदन द्यायला आम्ही आमचा विषय मार्गी लागावा म्हणून आम्ही असा तुम्ही मार्गी लावला तर रेल्वे विभागानं कारवाई चुकीची केली आहे। ती जागाच रेल्वेची नाही। गावात जर पाण्याची टाकी इकडल्या बाजूला असेल आणि रेल्वेचे क्वार्टर्स इकडल्या बाजूला असतील आणि मध्ये जर ही अतिक्रमणची झोपडपट्टी म्हणताय, मग टाकीला प्रस्ताव काय तयार केला? रेल्वे त्या ह्याला रेल्वेच्या हाऊसला म्हणजे रेल्वेचे लोक जिथे राहतात त्याला काय प्रस्ताव तयार केला ग्रामपंचायत? मग अतिक्रमण करणाऱ्या भटकी लोकांसाठी 60 ते 70 वर्षे राहणाऱ्या लोकांसाठी एखादा प्रस्ताव तयार होत नव्हता का ग्रामपंचायतचा? व्हायला पाहिजे होता। ती जागा रेल्वेची नवं, रेल्वेचा जो पिवळा डाम आहे तो 12 ते 15 फुटाचा डांबापासून सोडून पाण्याची टाकी आहे आणि पाण्याच्या टाकीपासून यांची झोपडपट्टी 8-10 फूट झोपडपट्टी आहे। आम्ही त्या दिवशी सांगितलं